सर्वसामान्य कस्टमर ज्या वेळेला आमच्याकडे येतात ना त्यावेळेला आम्ही त्यांना पहिला ना पेढा खाण्यासाठी देतो. ते टेस्ट करतात. पेढा त्यांना आवडतो. का आवडतो तर आपल्या उत्पादनामध्ये किंवा आमच्या पेढ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल, कमी प्रतीचं दूध, आंबूस खवा असा कुठलाही प्रकार किंवा भेसळ कुठलंही नाही. हे जे आम्ही प्युअर एकदम प्युअर आणि सेफ उत्पादन विकत असल्यामुळे आपल्याकडे कस्टमर येतात. आणि मी तर अशी सर्व ग्राहकांना विनंती करेल किंवा कुठल्याही दुकानामध्ये जा, कुठेही काय घ्या, परंतु त्या दुकानदाराला विचारा का याच्यामध्ये काय मिक्स आहे का, किंवा तुम्ही चाचणी करा, तुम्ही खाऊन पहा. तुम्हाला जर तो दुधाचा वास येतोय का, त्याच्यामध्ये पेढा ओरिजिनल खावा वाटतोय का, त्याच वेळेला तो पेढा ती मिठाई तुम्ही दुकानदाराकडून खरेदी करा. कारण दुकानदार हक्काने तुमच्याकडून जास्त पैसे घेतोय. तुमचा पण ग्राहकाचा एक हक्क आहे की तुम्ही सुद्धा तो पेढा, ती मिठाई खरेदी करताय ना, ती तुम्हाला गुणवत्तेचीच मिळाली पाहिजे. नमस्कार, मी बाबासाहेब शंकरराव भोर, राहणार रांजणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. साधारणतः 2010 सालापासून हा व्यवसाय आमचा आता चालू आहे. सहज बोलता एक आम्हाला एक आचार्य मिळाला. तो म्हणला की जर हे दूध करण्यापेक्षा तुम्ही खवा चालू करा. खव्यामध्ये आम्ही पहिलं उतरलो. एक पार्टी आम्हाला मिळाली होती खेडमधली. त्यांनी आम्हाला खव्याला चांगला रिस्पॉन्स दिला, चांगला रेट दिला. त्यानंतर आम्हाला त्यांनीच आयडिया दिली की तुम्ही पेढा तयार करा. अशी तो गावानं म्हणजे UP वरनं 2 भैये घेऊन आला. आणि मग आम्ही त्यावेळेला आमच्याकडे काही अत्याधुनिक अशा काही मशिनरी नव्हत्या, परंतु त्यानंतर आम्ही कढई, भट्टी तयार केल्या, भट्ट्या तयार केल्या, कढया त्या घेतल्या, सरपण आणलं आणि आपलं थोड्या प्रमाणामध्ये साधारण 1 कॅनचा पेढा आम्ही स्टार्टपासून सुरुवात केला बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं. त्यानंतर आमचा व्यवसाय हळूहळू आम्ही थोडंसं त्याच भट्ट्या वाढवत गेलो. आणि त्यानंतर थोडंसं असं वाटलं की आपल्याला का इथं खेडेगावात आहोत. आम्ही खेडेगावात असल्यामुळे आम्हाला थोडंसं कामगारांचा, वर्करचा फार मोठा प्रॉब्लेम यायचा. मग आम्ही थोडंसं अत्याधुनिक, थोडंसं वेगळी मशिनरी पाहावी म्हणून थोडं मशिनरीकडं वळालो. पेढा बनवण्यासाठी पूर्वी आम्ही थोडंसं इथून कलेक्शन असल्याकारणानं आमचं स्वतःचं कलेक्शन होतं. कलेक्शन असल्यामुळे गवळ्याचं दूध देईन त्याच्यातूनच आम्ही आमचं दूध आमच्या कलेक्शनमधून वापरायचो. परंतु आम्ही ते कालांतराने थोडंसं कलेक्शन बंद केलं. आणि नंतर कलेक्शन बंद करण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे थोडी यंत्रणा कमी होती. आमच्याच रांजणी या गावामध्ये आमचे एक मित्र आहेत, सुभाष चौधरी म्हणून. त्यांच्याकडून आम्ही दूध आता सध्या एक साधारणतः 700-800 लिटर पर डे आम्ही दूध आमच्या व्यवसायासाठी आम्ही आमचं उत्पादन बनवून सध्या घेत आहोत. गाईचं दूध आम्हाला साधारण 600-700 लिटर लागतं. म्हशीचं दूध आमच्याकडे जास्त त्याचा तेवढं सप्लाय नसल्या कारण आमच्या उत्पादनाचा, त्यासाठी आम्ही एक 40 लिटर दूध आम्ही घेतो. आमच्याकडे स्टीम बॉयलर आहे, तुम्ही पाहताय पाठीमागे हा स्टीम बॉयलर आहे. इथं त्याला 2 केटल आहेत. पहिलं दूध आल्यानंतर आम्ही त्या केटलमध्ये ओतून घेतो. स्टीम बॉयलर ऑलरेडी चालू झालेला असतो, त्याला स्टीम आलेली असते. आणि दूध आमच्याकडे आलं की आम्ही सगळं दूध एकत्र करतो. जी काय 10, 12, 15 कॅन असतात तेवढं दूध. त्यानंतर ते सगळं दूध एकत्रितपणे तापवलं जातं. त्यानंतर परत ते सगळं दूध 40 लिटर दूध कॅनच्या काढलं जातं. आणि एकच परत प्रोसिजर म्हणजे पेढा बनवण्यासाठी किंवा खवा बनवण्यासाठी 40 लिटर दुधाचा घाणा हा प्रत्येक वेळी घेतला जातो. या खवा बनवण्यासाठी साधारणतः एक 35 ते 30 मिनिटं आम्हाला यासाठी वेळ लागतो. कारण स्टीम बॉयलरवरती काम भट्टीपेक्षा जास्त फास्ट होतं. आणि त्या दरम्यान मग आम्ही ते खवा तयार करण्याचं काम करतो. त्यानंतर मग पेढा बनवण्यासाठी आम्ही दूध खव्यावरती आलं की डायरेक्ट आम्ही खव्यामध्ये साखर टाकतो. साखर टाकल्यानंतर त्याची योग्य ती चाचणी केली जाते. आणि त्यानंतर तो पेढा, चाचणी झालेला पेढा आम्ही आमच्याकडे जी टिल्टेड जी काय आता आहे ती भांडं आमचं ते टिल्टेड म्हणजे जर पाहिजे तसं तुम्हाला त्याप्रमाणे ते हँडलवरचे स्टेअरिंगप्रमाणे खाली करून तो माल एका कढईमध्ये काढला जातो आणि तो व्यवस्थितरित्या थंड केला जातो. आणि एकत्रित बनलेला जेवढा सगळा माल आहे, समजा 10 कॅनचा, तो काही 100 किलो माल, तो सगळा आम्ही एकत्रित सगळं मिक्स केला जातो. आणि नंतर तो आम्ही आतमध्ये आमच्या प्रोसिजर जिथं आमचा माल बनतो तिथं तो मध्ये भरून आतमध्ये नेला जातो. आम्ही पूर्वी फ्लेवर वापरायचो, पण आता सध्या ते फ्लेवर वापरणं आम्ही बंद केलेलं आहे. वेलची पावडर आणि जायफळ पावडर या 2च आम्ही आता नैसर्गिक जे आता आहेत तेच वापरतो, बाकी काही वापरत नाही. त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं ऑर्डर वाढल्या मग कामगार नाहीत म्हणून आम्ही काहीतरी नवीन मार्ग शोधून आम्ही हा स्टीम बॉयलर घेतला.
आणि स्टीम बॉयलर घेण्याचं एक असं कारण आहे की याच्यावरती काम फास्ट होतं, वर्कर कमी लागतात, सरपण कमी लागतं सर्वच बाबतीमध्ये, आणि उत्पादन हे फास्ट आणि जास्त प्रमाणामध्ये आम्ही ते आता करू शकतो आणि आमच्या ऑर्डर आम्ही लोकांना हव्या त्या वेळेमध्ये देऊ शकतो. ज्या वेळेस मी हा व्यवसाय चालू केला होता त्यावेळेला खूप अडचणी आल्या. पहिली अडचण म्हणजे कामगारांची अडचण, दुसरी अडचण बाकीचं दूध क्वालिटी मिळवणं. दूध आपल्या भागामध्ये भरपूर आहे परंतु क्वालिटी दूध मिळणं थोडंसं अवघड होतं. मग आम्ही संपूर्ण क्वालिटी मेंटेन करून काही गवळ्यांना व्यवस्थित भेटून त्यांच्याकडून ते दूध आम्ही खरेदी केलं आणि हळूहळू आम्हाला लोकांचा विश्वास संपादन करून आम्ही एक चांगल्या प्रकारे कलेक्शन चालू केलं आणि त्याचंच उत्पादन करून आम्ही काही आमच्या स्टार्टला थोडेसे जे आमच्या जवळची लोकं होती म्हणजे हॉटेलवाले किंवा स्वीटवाले, काही केटरिंगवाले, त्यांना आम्ही हळूहळूच आमचं उत्पादन दिलं. म्हणजे आमचं खवा दिला, काहींना पेढा दिला, तर त्यांचा आमचा विश्वास बसला आणि ते आमचे कायमचे कस्टमर बनले. आणि त्याच्यानंतर आम्ही हा स्टीम बॉयलर घेतल्यानंतर सगळा खर्च 18-19 लाख रुपये आम्हाला बॉयलर घेण्यासाठी, लाईट घेण्यासाठी, डीजी सेट म्हणजे जनरेटर घेण्यासाठी हे संपूर्ण खर्च झाला आमचा. ज्या वेळेला व्यवसाय चालू केला तेव्हा काही लोकांना आमचे जे काही सल्लागार आहेत त्यांना विचारून तर ते म्हणले पहिले फूड लायसन घेणं गरजेचं आहे. तर ते आम्ही फूड लायसन घेतलं, ग्रामपंचायतीच्या परवानग्या किंवा ज्याला महाराष्ट्र शासनाच्या बॉयलरची परमिशन, या सगळं आम्ही महाराष्ट्र शासनाचे जेवढे परवाने आहे तेवढे परवानगी आम्ही घेतलेले. आमच्या आसपासच्या गावची जी लोकं आहेत ते आपल्या जागेवरच येतात न्यायला आणि आम्ही स्वतः मग एकदा आमचं उत्पादन पेढा एकदा तयार झाला की तो एका बॉक्समध्ये पॅकिंग करून पिशव्यांमध्ये भरून तो आम्ही मोदक त्याचे बनवले जातात. ते साधारणतः आपल्या अष्टविनायकाला माल जातो, काही माल आमचा शिर्डीला जातो, काही कस्टमर असे आहेत काही ते इथेच येतात आणि घेऊन जातात आणि आसपासच्या गावामधले लोक होलसेलच्या रेटमध्ये इथं माल मिळतो म्हणून बरेचसे हॉटेलवाले इथं येतात आणि इथून घेऊन जातात. केटरिंगवाले येतात, पनीर घेऊन जातात, खवा घेऊन जातात आणि पुण्याला पण आपलं रॉ मटेरियल जातं, मुंबईला पण माल रॉ मटेरियलमध्ये स्वरूपामध्ये जातो. पेढ्याची चव मेंटेन राहण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपला जो खवा आहे हा अत्यंत शुद्ध आहे. पहिलं म्हणजे आपल्याकडं दूध हे SNF आणि फॅट हे मेंटेन केलेलं दूध लागतं. त्याची ॲसिडिटी म्हणजे त्याची आम्लता अजिबात वाढलेली नको आहे किंवा असं वास म्हणतो आपण त्याला, वास नको आहे आंबूस वास अजिबात. आणि मग त्याच्यापासून चांगला खवा तयार होतो आणि तो खवा तासला की आपल्या चांगल्या प्रकारे तो पेढा तयार होतो. आणि पेढ्याला आणखीन थोडी चव येण्यासाठी आम्ही जायफळ, वेलची पावडर आणि कोणत्याही प्रकारचं केमिकल मिक्स करत नाही आणि अत्यंत शुद्ध पद्धतीनं खवा असल्या कारणानं ते पेढ्याची चव अति अप्रतिम तयार होते. सध्या आपलं सगळं बॉयलरवर काम चालतं आहे, माल तयार अशा पद्धतीनं होतो आहे आणि आपल्याकडे समजा 6 ते 7 कामगार आपल्याकडे रेग्युलर असतात. तर बॉयलरवर इकडे काम करण्यासाठी साधारणतः 2 कामगार आहेत. पेढा बनविणे, मोदक बनविणे, पिशव्या भरणे याच्यासाठी आपल्याकडे 6 लेडीज काम करत आहेत. सध्या आपण 4 प्रकारचे पेढे बनवतो. एक स्पेशल कंदी पेढा बनवतो, मलई पेढा बनवतो, त्यानंतर जनरल लोकांना लावलेला असा एक गोड पेढा बनवतो आणि कस्टमरच्या डिमांडप्रमाणे आणखीन एक 4थ्या नंबरचा पेढा बनवतो. त्याच्यामध्ये आम्ही मलई पेढा बनवतो, मलई बर्फी बनवतो, अंजीर बर्फी बनवतो, मँगो बर्फी बनवतो. लोकांना जसा हवा असेल ऑर्डरप्रमाणे माल बनवून देतो. अंजीर ही बाकीची काही प्रोडक्ट ही म्हशीच्या दुधापासून बनवले जातात आणि स्पेशल कंदी पेढे 3 प्रकारचे आहेत. हे पेढे आपण गायच्या दुधापासून बनवतो. पेढ्याचे रेट आपल्याकडे साधारणतः एक 400 रुपये होलसेलचे रेट आहे. 400 रुपये आहे, 300 रुपये आहे, 250 रुपये आहे आणि एखादा 200 रुपये आहे. रेट हे साधारणतः साखरेच्या प्रमाणामध्ये ठरवले जातात. खव्यामध्ये आम्ही 1 किलो खव्याला किती साखर वापरतो त्याप्रमाणे ते रेट ठरवले जातात. आता आमचा 1 नंबरचा जो क्वालिटीचा कंदी पेढा आहे त्याच्यामध्ये किलोला 200 ग्रॅम साखर वापरली जाते, एकाला 300 ग्रॅम वापरली जाते, एकाला अर्धा किलो वापरली जाते. आणि लोकांना जर कुठं काही यात्रा असेल किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये जर त्यांना परवडेल अशा रेटमध्ये जर पेढा हवा असेल तर थोडासा जास्त साखर वापरून आम्ही त्यांची ऑर्डर फुलफिल केली जाते. साधारणतः आहे ना आम्ही जो 1 नंबरचा पेढा बनवतो आता कंदी पेढा त्याला आम्ही 200 ग्रॅम साखर वापरतो 1 किलो खव्याला. म्हणजे साखर ॲड करून आपल्याला साधारणतः तो 10 किलो खवा येतो. पेढा बनतो आमचा एका 40 लिटरच्या एका कॅनपासून. साधारणतः लाईट बिल, डिझेल, सरपण, वर्कर, साखर एवढं सगळं जाऊन महिन्याकाठी आम्हाला आहे ना 1 लाख 1.25 लाख रुपये शिल्लक राहतात आमच्या ह्या व्यवसायामध्ये.